हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओ सेशन मध्ये आपण पाहणार आहोत इयत्ता 6वी भूगोल पाठ दुसरा भारतीय भूगोलाचा इतिहास या प्रकरणाचा किंवा या पाठाचा आज आपण या ठिकाणी संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत. चला तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओ सेशनला सुरुवात करूया. हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर युट्यूब चॅनल. नमस्कार मित्रांनो, स्टडी विथ संदीप सर या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, तुम्ही जर आपल्या स्टडी विथ संदीप सर या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून सोबतच बाजूची बेल आयकॉन क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून तुम्हाला आपल्या नवनवीन स्वाध्यायाचे नोटिफिकेशन सर्वात आधी मिळत राहील. चला मित्रांनो, जास्त वेळ न घेता आजच्या व्हिडिओ सेशनला सुरुवात करूया. पहा मित्रांनो, या ठिकाणी प्रश्न अ दिलेला आहे. खालील संकल्पना चित्र पूर्ण करा. कोणता आहे तर प्राचीन द्वीप सांगायचे आहेत आपल्याला. तर सर्वात आधी आहे लक्षद्वीप, त्यानंतर शाल्मली द्वीप, त्यानंतर कुश द्वीप, त्यानंतर क्रौंच द्वीप, त्यानंतर शाक द्वीप, त्यानंतर पुष्कर द्वीप आणि जम्बू द्वीप. आलं लक्षात? चला मित्रांनो, पाहूया पुढील प्रश्न. बघा, पुढील प्रश्न दिलेला आहे प्राचीन भौगोलिक संकल्पना कोणकोणत्या मित्रांनो. तर या ठिकाणी पहिलं आहे विश्व, त्यानंतर पृथ्वी, त्यानंतर दिशा, भारतवर्ष, द्वीप आणि कालमापन. चला पाहूया पुढील प्रश्न. प्रश्न आ, कंसातील योग्य शब्द निवडून खालील विधाने पूर्ण करा. तर या ठिकाणी आपल्याला हे कंसामधील काही शब्द दिलेले आहेत, पुष्कर, आशिया, पृथ्वी. तर योग्य विधान आपल्याला पूर्ण करायचं आहे. तर या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे, जम्बू द्वीपाचा आशिया खंडात सर्वात जास्त भाग आहे. त्यानंतर दुसरं विधान आहे, कमळ पुष्पांनी युक्त सरोवराचा भाग म्हणजेच पुष्कर द्वीप होय. त्यानंतर तिसरं विधान आहे, चंद्रग्रहणात पृथ्वीची छाया चंद्रावर पडते. चला मित्रांनो, पाहूया पुढील प्रश्न. बघा, पुढील प्रश्न ई दिलेला आहे, गटातील वेगळा घटक ओळखा. या ठिकाणी घटक कोणकोणते आहेत तर अ लक्षद्वीप, ब जम्बूद्वीप, क कुशद्वीप, ड पुष्कर द्वीप. तर या ठिकाणी वेगळा घटक कोणता आहे मित्रांनो तर अ लक्षद्वीप. का तर कारण इतर सर्व प्राचीन सप्तद्वीपे आहेत. आलं लक्षात? त्यानंतर पाहूया पुढील घटक. अ चंद्र, ब तारे, क नक्षत्रे, ड चंद्रयान. तर या ठिकाणी वेगळा घटक कोणता आहे तर ड चंद्रयान, कारण इतर सर्व नैसर्गिक खगोलीय वस्तू आहेत. चला मित्रांनो, पाहूया पुढील प्रश्न. ई, ओळखा पाहू मी कोण. तर या ठिकाणी पहिलं विधान आहे, जांभूळ वृक्ष विपुल असणारा भूभाग जम्बूद्वीप. आलं लक्षात? त्यानंतर पुढील विधान आहे, मोठा पानपक्षी किंवा क्रौंच पर्वताचा भूभाग म्हणजेच क्रौंच द्वीप. त्यानंतर पुढील विधान आहे, कुश गवताचा भूभाग म्हणजे कुशद्वीप. त्यानंतर पुढील विधान आहे, पाण्याने पूर्णपणे वेढलेला भूभाग द्वीप. आलं लक्षात? चला मित्रांनो, पाहूया पुढील प्रश्न. प्रश्न उ, टिपा लिहा. कशाविषयी तर पहिला आहे विश्व. याविषयी टीप सांगायची ठरली तर प्राचीन भारतीय साहित्यात संपूर्ण विश्वाला ब्रह्मांड किंवा ब्रह्मांतर असे म्हटले आहे. वेदांमधील सिद्धांतानुसार वात, आकाश, सूर्य, चंद्र व नक्षत्रांपासून विश्वाची निर्मिती झाली आहे. वसुदैव कुटुंबकम ही व्यापक संकल्पना भारतीय विचारवंतांनी या ठिकाणी मांडली आहे. त्यानंतर पुढील टीप लिहायची आहे पृथ्वी याविषयी. या ठिकाणी टीप लक्षात घ्या, उपनिषद व वेदांमध्ये पृथ्वीला धरणी किंवा भू म्हटले आहे. इसवी सन पूर्व 6व्या शतकात भारतीय विचारवंतांनी पृथ्वीचा व्यास सुमारे 13,000 किमी असल्याचे व पृथ्वी वक्राकार म्हणजेच गोलाकार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतर पाहूया पुढील टीप. याविषयी टीप सांगायची ठरली तर नैसर्गिकरित्या चारही बाजूंनी पानाने वेढलेल्या भूभागाला द्वीप म्हणतात. प्राचीन भारतीय ग्रंथांमध्ये मेरू पर्वताभोवती असणाऱ्या सप्तद्वीपांचा उदाहरणार्थ जम्बूद्वीप, पक्षद्वीप, शाल्मली द्वीप सविस्तर उल्लेख या ठिकाणी आढळत असतो. आलं लक्षात? त्यानंतर ग्रहण याविषयी टीप म्हणजे काय मित्रांनो तर पृथ्वीची छाया चंद्रावर पडल्यामुळे चंद्रग्रहण होते आणि या छायेच्या गोलाकार आकारावरून प्राचीन भारतीयांना पृथ्वी गोलाकार असल्याचे स्पष्ट झाले. ग्रहांचे स्पर्श, खग्रास, खंडग्रास व मोक्ष या अवस्थांचे अचूक ज्ञान प्राचीन भारतीयांना होते. आलं लक्षात? चला मित्रांनो, पाहूया पुढील प्रश्न. प्रश्न उ, दिनदर्शिकेचा वापर करून पुढील कृती पूर्ण करा. या ठिकाणी या कृतीचा तुम्ही स्क्रीनशॉट घ्यायचा आहे मित्रांनो, आणि ज्या प्रकारे ही कृती दिलेली आहे त्या प्रकारे तुम्ही लिहून घ्यायचे. वाचण्यात जास्त वेळ जाईल, त्यामुळे मी हे वाचत बसत नाही. आलं लक्षात? चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. बघा, पुढचा प्रश्न दिलेला आहे ए, आकृती क्रमांक 2.2 प्राचीन द्वीप नकाशाचे निरीक्षण करून उत्तर लिहा. या ठिकाणी पहिला प्रश्न दिलेला आहे, आफ्रिका खंडात कोणकोणत्या द्वीपांचा समावेश होतो. तर उत्तर काय मित्रांनो तर शाल्मली द्वीप आणि लक्षद्वीप तसेच कुश द्वीपचा काही भाग या ठिकाणी यांचा समावेश होत असतो. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, भारताचा भाग कोणत्या प्राचीन द्वीपांशी संबंधित आहे.
तर या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे जम्बूद्वीप. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, पूर्वेकडील भूभागाचा समावेश कोणत्या द्वीपात होतो? तर याचं उत्तर आहे शाक द्वीप व पुष्कर द्वीप. आलं लक्षात? बघा मित्रांनो, त्यानंतर पुढील प्रश्न दिलेला आहे ऐ, अचूक पर्याय ओळखा. यामध्ये लक्षात घ्यायचं आहे प्रश्न काय आहे, तर ग्रहणाच्या निरीक्षणातून प्राचीन भारतीयांना कोणती गोष्ट समजली? तर या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो ऑप्शन ड, पृथ्वी आणि इतर खगोलीय वस्तूंची स्थिती. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, दिशा ओळखण्यासाठी कोणती निरीक्षणे उपयोगी पडतात? तर उत्तर आहे मित्रांनो ब, सूर्योदय. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, पूर्वेकडील भूभागाचा समावेश कोणत्या द्वीपात होतो? तर या ठिकाणी उत्तर असणार आहे ऑप्शन ब, मोठा भूभाग. बघा मित्रांनो, या ठिकाणी जो काही आपला आजचा भारतीय भूगोलाचा इतिहास या प्रकरणाचा स्वाध्याय होता तो आपण या ठिकाणी कंप्लीट केलेला आहे. तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ फ्रेंड्स.